धवल मेहर आणि जय नाईक सुद्धा इंडियन ॲक्शन आहेत. मागील 3 दिवसापासून मैदानाचा नक्कीच अनुभव आला असेल. दोन्ही पंचांना आज इंडियन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आहेत. खारेकुरण संघासाठी फुलटॉस. वा अनुराग चव्हाण यावेळेस पहिला चेंडू तुटून पडलाय. चेंडूला पाठवून दिला सर सीमारेषा पार. षटकार. मुख्यमंत्री कमी कशाची ना पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची ना पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची ना पडणार. धन्यवाद डीजे मास्टर. थोडासा विलंब झालाय डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. पडेदा फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू खाली खेळाडू आलेत. यावेळेस सुटलाय झेल. चुकी झाली आणि पाहू शकाल झेल सुटलाय. डॉट बॉल नक्कीच आलाय. अनुराग चव्हाण नक्कीच व्यवस्थित 1 रन आलाय आणि बॅटिंग करण्याच्या संघाने DRS घेतलाय. आणि अभिमानसाठी विनंती करेल विनयजी घरात किंवा कुणाल जाधव या थर्ड अंपायरसाठी प्लीज. बघा जतीन आहेत परंतु आयोजक कमिटी असणं गरजेचं आहे ॲज अ रूल्स. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चेंडू डीप होत होता. अनुरागला जीवनदान दिला गेला आणि पाहू शकाल एक सिंगल दाबाली आहे. फलक 1 ने पुढे 7 या अंकावर. यावेळेस ऑफ साइड फटका खेळला परत पाहू शकाल खेळाडू आहेत. चेंडूवर खूप वेगाने आले. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. तसं की 1 ने पुढे 6 होती ती म्हणजेच 8 या अंकावर. पहिला चेंडूवर षटकार. दुसरा चेंडूवर 1 धाव. तिसरा चेंडूवर 1 धाव. 8 धावा फलकावर. यावेळेस पाहू शकाल शॉट फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहे. सिंगल धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न करतो नॉन स्ट्राईक बॅटर मुनेश परंतु अनुरागने थांबवलाय. डॉट बॉल नक्कीच आलाय. 4 चेंडू धावा फलकावर आहेत. 8 पहिला षटक मार्ग असतं. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळला. लॉंग ऑनला खेळाडू नाही. चेंडू निघून जातो असं सीमारेच्या पार. अनुरागच्या बॅट वाजून एक चौकार. 4 धावा. पाहू शकाल या षटकामध्ये 12 धावा आल्यात. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 5. पहिला षटक मार्ग असतं. यावेळेस वा अनुराग चव्हाण चांगली फलंदाजी करतो. डीप मध्ये खेळाडू नक्की परंतु ते फटका सुरेख होता. एका बाजूला SP कन्स्ट्रक्टर श्री गावदेवी कमारे तर एका बाजूला जय काली कमादा खारेकुरण असे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. 13 वर बिनगडी बाद पहिला षटक संपला गेलाय. आपण पाहतोय साहेब चषक 2025 महाथरार. मुख्यमंत्री कमी कशाची ना पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची ना पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची ना पडणार. मग यश नाईक यावेळी गोलंदाज सज्ज होतील. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आले. 13 धावा फलकावर आहेत. यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच येऊन थोडासा दुखापत झाली नाही परंतु दुखापत संघाला झाली आहे. मुनेश धावची 2 बाद झालाय. गॉड.
इथे चला कमाल संघ आपल्या बॅटर लगेच पाठवायचं. बघा दक्षता घ्या. फिल्डिंग का संघाचा वेळ आहे तर तुमच्याकडे वेळ लावला गेला दक्षता घ्यायची. 30 सेकंदात तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. 1 मिनिटामध्ये खेळपट्टीवर तो बॅटर पोहोचणं गरजेचं आहे. बघा पहिला बॅटर आउट झाला, तिसरा का कुठला बॅटर येईल, तिसरा बॅटर आउट झाला तर चौथ्या क्रमांकावर कुठला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल ते आपण लाईनअप करून ठेवायची. जास्त वेळ घ्यायचा नाही, दक्षता घ्या. कारण आपण लेदर क्रिकेट खेळत नाही आहे, टेनिस क्रिकेट खेळतोय. लेदर क्रिकेट पॅडअप करावं लागतं, हेल्मेट घालावं लागतं, ग्लव्स घालावे लागतात. टेनिसमध्ये फक्त बॅट मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि वेळ खूप महत्त्वपूर्ण आहे, यावर दक्षता घ्या. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केवळ आलेत. एक चुकी मैदानाच्या आतमध्ये झाली, त्या चुकीमुळे मुनेश मैदानाच्या बाहेर. कॉलिंग नव्हती. 6 चेंडू 12 वर बॅटिंग करतो अनुराग चव्हाण. एक षटकार एक चौकाराच्या मदतीने. केवळ नॉन स्ट्राईक एंडवर आहे, स्ट्राईक वर एंडवर आहे माफ करा. नवीन फलंदाज यावेळेस ऑन साईडला फटका खेळला. डीपमध्ये खेळाडू खूप वेगाने आले, चेंडूला फील्ड करायला प्रयत्न करतील. चेंडूला फील्ड केलं गेलंय, चांगली फेकी म्हणावी लागेल. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकडे सरसावते ते म्हणजे 14 अंकावर. चौदा वर 1. कुठे ना कुठे आजचे जे सामने आहेत ना खूप महत्त्वपूर्ण असतील. यावेळेस वा काय फटका सजवल्यापर्यंत डीप मध्ये खेळाडू आलाय आणि यावेळेस चांगला झेल टिपलाय. आशुतोष यांच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज अनुराग मैदानाच्या बाहेर गॉन. साईनाथ महाराज की जय. करुणी बाला आला कसा कोण पाला. बघा 42 धावा फटका, 14 धावा फटका, 2 गडी बाद. यश यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर धावचीवर गडी बाद केला, तिसऱ्या चेंडूवर रणराजला बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला दीपेश. पहिला चेंडू सपोर्ट खेळायचा प्रयत्न होता. भविष्यकाल निर्धावाने सुरुवात झाली आहे. बघा जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात ऑफ्टम त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि पहिल्या चेंडूवर कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला, एक्सप्रेसिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल नक्कीच आलाय. सध्याच्या घडमध्ये क्रिकेट खूप फास्ट झालाय. प्रत्येक खेळाडू येऊन ना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो, ऑफच्या बाहेर शपल होतोय आणि क्रिकेटचे गुण झालाय. बरेचदा प्रयत्न चांगले झाले होते आणि आज पाहू शकाल हिट विकेट. बॅटर बॅक टू डग आउट. याला म्हणतात स्वतःच्या पायावर कोणाला मारून घेणं. हा विकेट असा आहे. बघा प्रयत्न केले होते बॅटरने आणि रिप्लेमध्ये पाहू शकाल खूप मागे गेला, पॉपिंगिरीच्या मध्ये गेला. बॅट तिची अष्टावर लगावली आणि तो फलंदाज बाद झालाय. तिसरा गडी बाद. धावा त्या मात्र 14. मास्टर पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय चिराग. 14 वर 3 गडी बाद. दुसरा षटक मार्ग असतो. बघा पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा होत्या 13, एकही गडी बाद नव्हतं. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये एकच धाव आली आहे आणि तब्बल 3 गडी बाद झालेत. यावेळेस हलक्या बॅटने खेळला. डॉट बॉल नक्कीच झाला. काय षटक टाकलाय यशने. आपल्या नावासारखं काम केलं. यश नक्कीच आलं या षटकामध्ये.
एकाच धाव खर्च केली. 3 गडी बाद झाले, 1 धावचीत, 1 झेल आणि 1 हिट विकेट. 14 वर 3 गडी बाद, 2 षटक संपले गेले. बघा हर्षला इंट्रोड्यूस केल्या गेल्या, ज्याने पहिला षटक टाकला तोच गोलंदाज गोलमाकवर सज्ज होतोय. यावेळेस ऑन साईडला खेळला गेला. बघा डीपमध्ये खेळाडू खूप दूरवर आहे, जे आपण चेंडूवर येते, चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धाव घ्यायचा प्रयत्न नक्कीच केला जाईल, दुसऱ्याचा प्रयत्न करणार नाही आहे दोन्ही बॅटर. आणि तिथपर्यंत एक धाव परिपूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती, ती म्हणजे जाऊन पोहोचेल 15 या अंकावर. तिसरा षटक मार्ग असतं. यावेळेस चांगला चेंडू म्हणावा लागेल. बघा यावेळेस पॉइंटला खेळाडू आले, चेंडूला फील्ड करताय, चेंडूला फील्ड केलं गेलं. एक सिंगल धाव नक्कीच झाली आहे. आपण 1 ने पुढे सरसावती, ती म्हणजे 16 अंकावर 22च्या विरुद्ध सिंगल आहे. त्यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळला गेला. डीप लॉंगला खेळाडू आहे, खूप वेगाने पुढे आला, चेंडूला फील्ड करतोय, चेंडूला फील्ड केला जाईल. तिथपर्यंत 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. थोडस लगेच यश तिकडे थोडंसं लेझी नक्कीच पाहायला भेटतात. डीजे पोलार्ड आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटलं वाटतं, कारण बॅट आणली त्यांनी, कांद्यावर बॅट आहे. 18/3. बघा प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये खेळण्याची उत्कंठा वाढली आहे, कारण की एक अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. साहेब चषक सन्माननीय आदरणीय उत्तमजी खरे साहेबांच्या संकल्पनेत साकार झाली स्पर्धा. ऑन साइडला फटका खेळला, यश आहे. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जाईल का परंतु वा काय क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या संघाचं नक्कीच 2 धावा वाचवल्यात. आणि बघा यावेळेस रिप्ले मध्ये पाहू शकाल काय प्रकारे क्षेत्ररक्षण केलं गेलं. ऑन साइडला फटका सजवला गेला होता. डीप लॉंगॉनचा खेळाडू डीप कॉर्नरला धावत गेला, वाडिश लॉंगॉनला धावत गेला आणि शेवटच्या क्षणामध्ये स्वतःला स्ट्रेच केलं आणि एका हातामधून चेंडू डालवला. 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आल्या. पहिल्या 4 चेंडू मागे हर्ष आपला वैयक्तिक दुसरा षटक टाकतोय, संघाकडून तिसरा षटक घेऊन आलाय. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. बघा 11 मिनिटाचा कालावधी अजूनही बाकी आहे. तुम्हाला 11 मिनिटांमध्ये तब्बल 13 चेंडू परिपूर्ण करायचे. 25 मिनिटाचा वेळ प्रत्येक संघ आपण इनिंग्सला देतोय. 25 मिनिटांमध्ये 5 षटक हे परिपूर्ण करणं गरजेचं असतं. ऑन साइडला टॅप करायचा प्रयत्न होता. शॉर्ट मिळालो खेळाडू आहेत, पण तो चेंडू हातामध्ये आला नाहीये. थोडंसं मिसफील्ड करतात खेळाडू. धनेश तिकडे होते. एक सिंगल धाव नक्कीच झाली. 3 षटकांचा संपला खेळ. 3 षटकामध्ये 7च्या सरासरीने 21 धावा, 21 गडी बाद झाले 3.
बघा 21 वर 3 गडी बाद झालेत. गुलीमार्क वर गुलीमार्कवर यश फटका फसलाय. चेंडू खाली खेळाडू आला आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजे केबल. यावेळेस चौथा कडे बाद झाला. 21 धावा फटकावर. अजूनही पाहू शकाल येणाऱ्या चेंडू असतील या षटकामध्ये तब्बल 5 चेंडूचा खेळ बाकी. चौथा षटक मार्ग असतात. 4 गडी बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आत कैलास आला. त्यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल नक्कीच आला. निर्धाव चेंडू. यावेळेस फटका तर फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलाय. पाहू शकेल पंचाने दर्शक की शोल्डरला चेंडू लगावलाय. अपील नक्कीच केली होती. मला तर लॉंग ऑफचे खेळाडू सुद्धा अपील करतात आणि यावेळेस असं खूप वेळा पाहायला भेटतं आपल्याला. कमारे संघाची सुरुवात चांगली झाली होती. अंडरडॉगने चांगली फटकेबाजी केली होती. पहिल्या षटकात 13 धावा, परंतु ज्या प्रकारे यशने कमबॅक करून दिलाय ते खूप सुरेख राहिलंय. आणि 21 वर 4 इनिंग्समध्ये तब्बल 21 चेंडूचा खेळ संपला गेलाय. फुल टॉस. चेंडूला पाठवून दिला. वा गगनचुंबी आकाश भेदी हा षटकार. 6 धावा. कैलासच्या वाढवून षटकार आलाय. 27 धावा फटकावर. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. चौथा षटक मार्गस्थ आहे. त्यावेळेस पंचांनी नो बॉल नक्कीच घोषित केलाय. स्क्वेअर पंचांनी नो बॉल दिलाय. चेंडू निघून जातो सरळ सीमारेषा पार. हा आलाय चौकार. नो +4. 5 धावा. आता या पाहू शकाल झपाट्याने धपळक पुढे सरसावते. एका चेंडूमध्ये 11 धावा आल्या. धपळक घेऊन पोहोचेल 32 या अंकावर. फ्रीटचा बॉल असणार आहे. ज्या गोलंदाजांनी इम्प्रेस करतो या गोलंदाज मागणं ठरतोय. आता फ्रीटचा बॉल हेलिकॉप्टर खेळला गेला. अलंग कारपेटीमध्ये खेळाडू आहे. खूप वेगाने या चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. पायाने चेंडू अडवला गेलाय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं आणि क्रिकेटमध्ये फुटबॉल चा नजारा पेश केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. धावफलक जाऊन पोहोचेल 34 अंकावर. 34 वर 4. या षटकामध्ये अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. काय कॅमेरा वर्क आहे. काय क्षेत्ररक्षण आहे. बंटी आपण पाहतोय आपल्या मुख्य जागेवर जाऊन पोहोचलाय. मागील सामना नक्कीच पराभूत झाला. कुणाल कपिल पाटील सुद्धा चांगला कॅमेरा वर्क करतायत. उत्सव मिश्रा आहे आजच्या दिवसामध्ये. यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल आला. बघा षटक क्रमांक 4 संपले गेले. 4 षटकासाठी तब्बल 24 मिनिटं 20 मिनिटांनी वेळ घेतला गेला. 5 मिनिटांमध्ये मला षटक पूर्ण करायचं. कार्यकर्ते संख्या दक्षता घ्या. बघा चिराग आला. यावेळेस गोलीमार्कवर सज्ज होईल. 34 वर 4. 4 षटकांचा संपला खेळ. अजूनही या इनिंग्स मध्ये 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. बघा चिराग वर्सेस चिराग हा बॅटर असणार आहे. गोलंदाज चिराग आहे. बॅटर सुद्धा चिराग आहे. इकडून जर या 12 चेंडूमध्ये 20-22 धावा आल्या सामना खूप सुरेख रंगतदार होईल. यावेळेस ऑफ साईडला फटका खेळला गेलाय आणि पाहू शकाल
खेळाडू तिकडे आहे, चेंडूला फील्ड करताय, चेंडूला फील्ड केलं गेलं आणि एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. धावफलक इकडे पुढे सरसावते 35 अंकावर. पस्तीस व 4 5वा षटक मार्गस्थ आहे. बघा ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता, पंचांनी नक्कीच व्हाईट बॉल घोषित केला. धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचेल. 36. यावेळेस वा वेगवान दांडीगुल फलंदाज कैलास बॅक टू आउट गॉन. मिडल स्टंप ब्रेक केला, काय चेंडू टाकलाय, यष्टा उद्ध्वस्त केला गेला, फर्निचर डिस्ट्रॉय. गडी क्रमांक बाद झालाय. यावेळेस 5वा. बघा यावेळी संगनायक मैदानाच्या आतमध्ये आलं योगेश बॅटिंग साठी. वर 5 गडी बाद झाली. यानंतर जो सामना असता दोन्ही संघांनी टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक आपण टॉस करणार आहोत. पुढील सामना डॅशिंग इलेव्हन पालघर फ्रेंड्स इलेव्हन पालघर. मला वाटतं झाकीर खान पुढील सामन्यात खेळतील काय. पंच आज पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. डॅशिंग इलेव्हन पालघर विरुद्ध फ्रेंड्स इलेव्हन पालघर. पुढील सामना आजच्या रसनीमधला पहिल्या फेरीमधला अंतिम सामना असणार आहे. बघा अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये आणि 2 मिनिटं आणि 20 सेकंदाचा कालावधी बाकी आहे. यामध्ये दक्षता घ्या. खारेकुरण संघ ही वेळ तुमच्यासाठी आहे. फुलटॉस बॉल होता. बघा डीप मध्ये खेळाडू थोडंसं वाढीश. त्यावेळी चुकी झाली आहे. चेंडू निघून गेला सीमारेषेवर जेव्हा चेंडू डायव्हर्ट झालाय आणि साहेबच्या चौकार सुद्धा आलाय. धावसंख्या 2 पोहोचेल 40 अंकावर. बघा यावेळेस प्रत्येक खेळाडू प्रयत्न करतोय परंतु मैदान आणि चेंडू कुठल्या एका खेळाडूचं नसतं. प्रत्येक खेळाडूला समसमान संधी देणार आहे आणि यावेळेस थोडी चुकी झाली आणि हा आलाय चौकार. 4 धावा. अजून एक फटका सुरेख खेळलाय. यावेळेस चेंडू खाली खेळाडू खूप वेगाने पोहोचले. हर्ष तिकडे होते आणि चांगला झेल टिपलाय. 40 वर 6वा गडी बाद झाला. बघा संदेश सोनावणे सुद्धा इकडे आलेले आहेत. वेलकम संदेश. एक अप्रतिम लेदर क्रिकेटपट्टू ज्याने की एक वेगळीच ओळख बनवली आहे. वेगवान गोलंदाज म्हणजे जी ख्याती राहिली आहे. बघा यावेळेस गडी बाद झाले 6. 40 धावा फलकावर आहेत. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतून बॅटिंग साठी आलेत. विकासला यावेळेस संघाचा सुद्धा विकास करावा लागेल. विकास करणं गरजेचं आहे. स्पीडअप करायचं. बघा जास्त वेळ स्पेंड करू नका. त्यावेळेस आल्या मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. विकास यांचा चेंडूकडे 3 खेळाडू आलेत आणि काय सुरेख झेल टिपलाय. जय यांच्या माध्यम जय नाईक अप्रतिम झेल आणि विकास मैदानाच्या बाहेर होतोय फेल.
बघा 40वर 7 गडी बाद झाले. 4.5 चेंडूचा खेळ संपला. बघा ज्या खेळाडूंनी झेल टिपलाय ते पंचायत भूमिका पार पाडते या स्पर्धेमध्ये. जय नाईक अप्रतिम झेल टिपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर. 40वर 7. अजूनही या इनिंग्स मध्ये 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा अनुरागने जी सुरुवात झाली तिकडून कुठल्याही बॅटरला चांगली सुरुवात करता आली नाहीये. अनुरागचा विकेट खूप महत्त्वपूर्ण होता. आल्याला त्यांनी 4 षटकांनी सुरुवात केली. तदनंतर SP कन्स्ट्रक्शन श्री गावदेवी कमारे हा संघ पूर्णपणे बॅकफुटवर राहिला आणि त्याच्यावर वर्चस्व गाजवलं जय कालिका माता खारेकुर्णी या संघाने. लगेच पाहू शकाल अंतिम चेंडू या षटकामधला. स्ट्राईकवर नवीन बॅटर होणार हॅट्रिक असतील गोलंदाज. फुलटॉस बॉल फटका तर फसला कोणाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला. तिकडे खेळाडू पोहोचतील. चेंडूला फील्ड केले. एक सिंगल धाव नक्कीच आली. धावपळ 1 नंबर सहसा होते. 41 दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा. चांगली कॉलिंग राहिली आणि धावसंख्या पाहू शकाल 42 अंकावर. आता पाणी नक्कीच पुरवायचं आहे. पंच जाकीर खान. जागीर सर पाणी आमची आयोजक कमिटी लगेच पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. बघा वेळ संपला गेलाय आणि तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. खारेकुर्णी संघ 25 वेळ जास्त तुम्ही वेळ घेतला 5 षटकांसाठी. एक खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. तुमच्या बाउंड्रीला वर 40 खेळाडू सज्ज असतील याबद्दल लक्षात घ्या. बघा आमची छोटी वॉटर बॉय चांगला काम करतायत. ताजर पाहिजे त्या चिमुकल्यासाठी. अप्रतिम काम. खूप वेगाने गेला. खूप वेगाने बाहेर आलाय. 42वर 7. बघा शेवटच्या षटकामध्ये 6 लाईन रूट्स केले गेले. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले. एक्स्ट्रा खेळाडू यावेळेस पाहू शकाल फायनल खेळायचा प्रयत्न होता. विकेट किपरने हलकीशी अपील केली आहे परंतु पाहू शकाल विकेट किपर तद्दन सांगतो की अंगाला चेंडू लागलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकामध्ये. डेथ ओव्हर आहे. 42 धावा धापळका लगावले. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. डॅशिंग 11 पालघर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. फ्रेंड्स 11 पालघर संघाचे कॅप्टन टॉससाठी या. ऑफसाईडला फटका खेळला गेला. गॅपमध्ये चेंडू अडीपमध्ये खेळाडू आहे. चेंडूवर आला. चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धाव नक्कीच घेते. दुसऱ्याचा प्रयत्न केला. 2 धावा सुद्धा परिपूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही पुढे ससावते 44 अंकावर. फ्रेंड्स 11 सरावली आणि एका बाजूला डॅशिंग 11 पालघर. माफ करा पालघर दोन्ही संघ आहेत. फ्रेंड्स 11 पालघर. काल फ्रेंड्स 11 सरावली खेळत होता शेवटच्या सामन्यात. ते नक्कीच काय मनामध्ये राहिलाय परंतु काल धुळे 11 सातपाडी संघाने तो सामना विजय झालाय. कारण की अवधूत कामध्ये लगावणे 2 षटकार ते कारणीभूत ठरले. आतेज राऊतच्या वर त्यांनी हल्ला बोल केला होता. ओहो फुलटॉस बनवला. चुकी झाली आहे. तिकडे खेळाडू होते. एक वेगळा फेकी सुद्धा केली आहे. 2 धावाचा प्रयत्न केला तर यावेळी चुकी घडली आहे. जिकडे विकेट होता तिकडे 2 धावा आल्या. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस जय कालिका माता खारेकुर्णी संघ स्टार्ट खूप चांगली केली होती परंतु कुठे ना कुठे शेवटच्या क्षणामध्ये येतात कुठे कुठे गडबड करतात. थोडीशी घाई करतात. चुका करतात. हे चुका महागडं पडतील. कारण रात्रीच्या वेळामध्ये 50+ धावा कुठे कुठे अडचणीमध्ये येणार आहे. आजच्या दिवसामध्ये पाहिल्या पण हे चांगली धावफलक आहे. आणि आजचा चौथा सामना आपण पाहतोय. 46वर 7 गडी बाद. शेवटचा अंतिम षटक मार्ग असतं यावेळेस. वा आपण सांगतो ना या प्रकारे झेल टिपले जात नाही. चिपकले जाते. चिपकलाय
आणि फलंदाज यावेळी चिराग सुद्धा बाद होतोय. 8वा विकेट 46 अंकावर. उत्कर्ष पाटील असतील ते या लगेच. उत्कर्ष पाटील 46 वर 8 गडी बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ आलाय. या षटकामधला अंतिम चेंडू असणार आहे. 46 धावा धावफलक. बघा चांगला धावफलक म्हणावा लागेल. आणि यावेळेस काय चेंडू टाकला. वेगवान चेंडू उसळी घेऊन तसं बाहेर निघालाय. षटक क्रमांक संपले गेले 6 षटक समाप्तीनंतर 46 धावा 8 गडी बाद. अय्या गुड्डू सर आपल्या शोभाचे टॉस करूया. एका बाजूला फ्रेंड्स 11 पालघर आणि दुसऱ्या बाजूला डॅशिंग 11 पालघर. फ्रेंड्स 11 पालघर. चला टॉस रेडी आहे लगेच. गुड्डू साहेबांची शुभेच्छा पण टॉस करणार आहोत. बघा चॉईस कॉल दिले आणि बघा एका बाजूला साहेब चषक तर दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप. मैत्री ग्रुप किंवा साहेब चषक आपल्याला कॉल करायचा आहे. मैत्री ग्रुपचा कॉल आहे आणि मैत्री ग्रुप पालघर आलेला आहे. धन्यवाद गुड्डू सर. आपण विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर. कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलात. निर्णय काय असणार आहे. बॉलिंग कसं वाटतंय तुम्हाला हे प्लॅटफॉर्म तुम्हाला सुद्धा दिले गेले. बघा पहिल्या दिवसामध्ये 40+, मागील 2 दिवसामध्ये 1 गाव 1 आणि आज मात्र पालघर भागामध्ये संघ आहेत. कसं वाटतं या प्लॅटफॉर्मबद्दल. साहेबाबद्दल काय सांगाल ज्यांचे मुख्य व्यासपीठावर आहे ज्यांच्या संकल्पनेने स्पर्धा साकार झाली. हमारे लिए थोड़ा सा नया है हमारे लिए थोड़ा सा नया है क्योंकि हम अभी नई टीम लेके आए हैं. फ्रेंड्स ग्रुप है तो थोड़ा सा हमारे लिए प्रेशर है. बट प्रेशर ऐसा भी नहीं है. यहाँ पे इतना मौका मिला है हमें. कुणाल भैया का बहुत बहुत धन्यवाद जो हमें मौका दिए. और आगे भी हम अच्छा करेंगे और इससे भी अच्छा टीम लेके आएंगे. बट अभी भी जो टीम है वो कम नहीं है तो थोड़ा सा सामने वाले के लिए प्रेशर रहेगा. थैंक यू. देखिए पालघर बनाम पालघर का ये मैच होने वाला है और आपने जैसे कहा कि हम किससे कम नहीं. ये आने वाले मैच में जरूर दिखेगा. हाँ देखिए हमारे साथ कैप्टन्स हैं. डैशिंग, ये नाम डैशिंग है और एक तरफ फ्रेंड्स. तो देखिए टॉस आपने गवाया. आपको पहले बल्लेबाजी करनी है और अच्छे ओवर के मैचेस कितना इंपॉर्टेंट होगा ये मैच आपके लिए. असं काय प्रेशर असं काय नाही. ओके आम्हाला आमचा बेस्ट द्यायचं आहे आणि चांगली खेळी खेळायची आहे. सो दॅट्स इट. कॅप्टन सांगतो की मी जास्त जोराने बोलणार नाही परंतु मैदानाच्या आतमध्ये करून दाखवणार. बेस्ट ऑफ लक बोथ कॅप्टन्स. एका बाजूला फ्रेंड्स 11 पालघर, एका बाजूला डॅशिंग 11 पालघर. जाकीर खान सुद्धा मैदानाच्या आतमध्ये असणार डॅशिंग मध्ये. वळी आपण सामन्याकडे. तर तो आपण थोडी विश्रांती वळूया डीजे मास्टरकडे. बघा धावा बनवायच्या विजयासाठी तब्बल पाहू शकाल 47 धावांचा लक्ष्य असेल. बघा यश नाईक आणि जय नाईक.
चला आपण सामना सुरुवात करतो. पहिला गोलंदाज सज्जूर गोलमार्कवर योगेश लढे ॲज अ कॅप्टन. बघा यावेळेस जय ऑन स्ट्राईक, जय नाईक. पहिला चेंडू टॅप केला गेला, खेळाडू तिकडे वेगाने आले, चेंडूला फील्ड करतील. शिगणेच नक्की झाला पहिल्या चेंडूवर एकदा. बघा जेव्हा SP कन्सर्ट श्री गावदेवी कमारे संघाची बॅटिंग होती, अनुरागने षटकारने सुरुवात केली होती. या इनिंग्समध्ये सिंगल धावाली. यश नाईक या स्ट्राईकवर. यश नाईकच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मयूर आणि मिहीर कडून, मिहीर कानेकर आणि पियुष यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. 34 मध्ये 46 पाठलाग करायचा आहे. जे कार्यक्रम आता खारेकरून या संघाला. ऑफरला फटका खेळला, पॉइंटला खेळाडू चेंडूला फील्ड केले, वेगाने फेकी केली आहे, विकेट किपर चुकी करतो. एक धाव वेगाने परिपूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्र झालं होतं, परंतु एक सिंगल धाव वेगाने परिपूर्ण करतो. आपण सांगतो क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतो, आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलं तरी सुद्धा दम लागतं. दोन्ही बॅटर क्षमतेपेक्षा जास्त धावलेत आणि स्वतःचा दम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे, चोरटी धाव घेतली आहे. धावसंख्या 2. रिवर्स करण्याचा प्रयत्न होता, खराब क्षेत्रच्या मनावर चिरागच्या माध्यमातून चेंडू निघून जातो सरळ डीप लॉंग स्टॉप. रिझनला 4 धावांसाठी 22 चेंडूमध्ये 4 धावा आल्या, एक्स्ट्रा धाव. शॉर्ट बॉल होता, फटका सुरेख खेळला, डीप मध्ये मेडविकेट खेळाडू नाही आहे. चेंडू निघून जातोय, पाहू शकाल खेळाडू जाते, चेंडू अडवतील का बाउंड्रीच्या लगत, परंतु शेवटच्या क्षणामध्ये चेंडू निघून गेला सरसीमारीच्या बाद. चौकार. नक्की सन्माननीय सिद्धार्थजी भरवाड सभेचं स्वागत झालंय मैत्री ग्रुपच्या माध्यमातून. सर आपलं हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. सिद्धार्थजी भरवाड साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचं प्लीज. वेलकम. ऑन साइडला फटका खेळलाय, चांगला फटका. जय नाईक स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. खारेकुरांसाठी काय फटकेबाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार खेळलेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या अंकावर. मास्टर नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावर आहेत 14. अजूनही बनवायच्या विजयासाठी तब्बल 33 येणारे चेंडू असतील 30. यश नाईक साठी कॅश प्राइज आलाय. मिहीर नानेकर आणि मयूर भगत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकासाठी 200 रुपये. यानंतर डॅशिंग 11 पालघर डॅशिंग खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटेल. उद्देश शुक्ला सुद्धा असतील इन ॲक्शन. सरप्राईज पॅकेज असं आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि एका बाजूला मैत्री 11, एका बाजूला बघू शकाल फ्रेंड्स 11 पालघर आहे. फ्रेंड्स म्हणजे मैत्री, आणि मैत्री ग्रुपने जी स्पर्धा आयोजित केली आहे. सन्माननीय आदरणीय उत्तमजी घरे साहेबांची संकल्पना आहे, त्याला साकार नक्कीच चांगलं केलं गेलं. पूर्ण कमिटी चांगलं काम करते. विश्वजित आहेर साहेब असतील, विनय घरे साहेब असतील, कुणालजी जाधव आणि त्यांची पूर्ण टीम चांगली मेहनत केली आहे. अहोरात्र ते मेहनत करतायत. ऑलिम्पिक कार्पेट खेळला गेला, डीप लॉंगला खेळाडू आहेत, वेगाने पुढे आले, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. दुसरीचा प्रयत्न करतील का यश पुढे आलेत, परंतु शेवटच्या क्षणामध्ये नकार दिला जय यांनी. धावसंख्या इकडे पुढे सरसावते ती म्हणजे 15 या अंकावर. आता 29 चेंडू बनवायचे 32. फुलटॉस बॉल होता, ऑफ साइडला खेळला गेला, खेळाडू तिकडे चेंडू फील्ड करतो, डायरेक्ट खेळण्याचा प्रयत्न होता. बघा थोडासा यष्टींच्या बाजूने चेंडू गेला. जय जीवाच्या आतंकाने धावलाय, वेगाने धाव परिपूर्ण केली. धावसंख्या 16 अंकावर. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. येणारे 28 चेंडू बनवायचे 31. 28 बॉलला 31 रन्स टू विन.
साहेब चषक 2025चा महासंग्राम आपण पाहतोय. आजची चौथी रात्र. स्लोवन डिलिव्हरी पाहायला भेटली गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. डॉट बॉल नक्कीच झालाय. बघा यशने आता चेंडू फेस केले. 4 चेंडू 2 वर तो बॅटिंग करतोय. 5 चेंडू 10 वर बॅटिंग करतोय जय. सांघिक धावसंख्या धावफलक लगावी गेली 16. बघा दोन्ही बॅटर जर नॉट आउट हा सामना विजय करतात तर मयूर भागवत आहेत आणि मिहीर यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असणार. यावेळेस पाहू शकाल यशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सहसा होते ती म्हणजेच 20 अंकावर. दोन्ही बॅटरसाठी कॅश प्राइज आहे. मिहीर नाणेकर आणि मयूर भागवत यांच्या माध्यमातून जर नॉट आउट बॅटर बॅटिंग केली या सामना विजय करून दिला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल. ते पण जीपे किंवा फोन पे करणार. बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. बघा पुढील पाय पुढे आणला. मागील पाय जमिनीवर टेकला परंतु जेव्हा पुढील पाय थोडासा स्किड झाला. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच झालाय. 1.5 चेंडूचा खेळ संपला गेला. 20 धावा फलकावर. यावेळेस थोडंसं थांबलेत. थोडं थांबले गेले. अजून ही बनवायचे विजयासाठी तब्बल 47. पाहू शकाल पंचांनी यावेळेस दोन्ही हात समांतर केले. धावा कमांतर नक्कीच येईल. धावफलक 1 ने पुढे ससावली गेली ती म्हणजेच 21 धावा धावफलकावर. यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल नक्कीच झाला. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटक समाप्त. 21 धावा धावफलक. येणारे 4 षटकांमध्ये बनवायचे 26. प्रत्येक षटकामध्ये 6.50 ची सरासरी गाठ ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. बघा योगेश आला ज्याने पहिला षटक टाकलं होतं. तोच गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेला. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 10 धावा नक्कीच खर्च केला. एक्स्ट्रा मध्ये 4 धावा नक्कीच आल्या होत्या. आता इकडून 24 मध्ये 26 ची गरज आहे. रिव्हर्सचा फटका खेळला गेलाय. जय नाईक चांगली फलंदाजी करतोय. मागे खेळाडू गेलाय. शेवटच्या क्षणामध्ये चुकी झाली आहे आणि चेंडू सहज सीमारेच्या पार. हा आलाय साहेब चषक चौकार. 4 धावा. लगेच 25 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस वा दांडी गोल केली आहे. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडण्यात होता. मध्ये आला आणि फलंदाज जय नाईक 7 चेंडू 14 धावा बनवून बॅक टू द आउट गॉन. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले म्हणजे हर्ष आणि यश ही जोडी आहे. 25-1 गडी बाजूला. 22 धावा अजूनही बनवायचे आहेत. बघा 22 चेंडूचा खेळ बाकी असेल. 22 धावांची गरज. नक्कीच आमच्याकडून रजा घेत आहेत उत्तमजी घरत साहेब. आणि पाहू शकाल एक चांगले व्यक्तिमत्व. प्रत्येक जणांना समान एकच नजरेने पाहणारे असे व्यक्तिमत्व उत्तमजी घरत साहेब ज्यांच्या संकल्पने आपण स्पर्धा पाहतोय. अप्रतिम दर्जाची स्पर्धा. 22 चेंडू 22 धावांची गरज आहे. 25 वर पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅटर हर्ष मैदानाच्या आतमध्ये. कट करायचा प्रयत्न होता. उभ्या खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आला निर्धाव. डॉट बॉल.
यावेळेस पाहू शकाल तसं वेगळा प्रयत्न केला होता बॅटरी, पण तो डॉट बॉल आला. बघू इकडून ना दबाव नक्कीच बनला जाईल. इकडून जर चेंडू डॉमिनेट केले गेले, एक अजून 1-2 गडी बाद झाले तर नक्कीच बॅकफुटवर संघ पाहायला भेटेल जय कालिका माता खारेकुरून संघ. कारण की जय बाद झालाय. 20 चेंडू 22 धावांची गरज आहे. ऑन साईडला खेळला गेला, डीप लॉंगला खेळाडू आहे, खूप वेगाने पुढे आलाय. बघा 2 टप्प्याच्या अनुषंगाने चेंडू फील्ड केला गेला. 70 WWE हा टी शर्ट त्यांनी परिधान केलाय आणि एक धावाने धावफलक पुढे सहसा होती. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल 26. 19 चेंडू आणि बनवायचे 21. फटका फसलाय, चेंडू खाली चिराग, फलंदाज यश याला जीवनदान भेटलाय. चुकी चुकी चुकी. यावेळेस आजच्या दिवसामध्ये विकेट किपर चुकी करतात. मागील 2 सामन्यामध्ये पाहिलं, पण 2 ते 3 झेल नक्की सोडलेत यशस्वीशकाने. सिद्धार्थ भरवाड सुद्धा यावेळेस इंडियन लक्ष असतील डॅशिंग 11 पालघरमध्ये. चला आयोजक कमिटीचे आयोजक अक्षय, चला पाणी घेऊन जा कोणीतरी मध्ये. आकाश, आयोजक कमिटी चला प्लीज या पुढे. धन्यवाद सर पाणी घेऊन जायचं मध्ये मैदानाच्या. चला प्लीज आयोजक कमिटी. बघा 18 मध्ये 20 की गरज है. 18 बॉल 20 रन टू विन. 18 गेंदे 20 रन बनाने इस मैच को जीतने के लिए. देखिए आने वाले 3 ओवर्स और 20 की दरकार होगी. कहीं ना कहीं दबाव जरूर इस वक्त बनाया गया. इस वक्त डॉट गेंद आई. चांगला चेंडू म्हणावा लागेल गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. ऑफसाईडला फटका खेळलाय. खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतील. खराब क्षेत्र झालं, खेळाडू तिकडे होते, चुकी झाली आहे. परंतु बघता बघता यावेळेस पाहू शकाल 2 धावा परिपूर्ण केल्या. असं की 29 वर जाऊन पोहोचेल. बघा एक धाव खूप महत्वपूर्ण आहे आणि कमारे संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी चुकी केली. दीपेश तिकडे होते. बॅटिंग मध्ये 2 चेंडू 0 बनवले. यावेळेस पाहू शकाल एक्स्ट्रा 1 धाव खर्च केली आहे. दबाव आहे. खेळाडूंच्या मनामध्ये खूप विचार असतात. डोक्यामध्ये काही ते चाललं असतं की माझी बॅटिंग चांगली झाली नाहीये. त्या अनुषंगाने कधी कधी खराब क्षेत्ररक्षण होतं. यावेळेस झालं होतं. डीपला खेळाडू आहेत, वेगाने कैलाश आले, चेंडूला फील्ड करतात. पैकी वेगाने केली. एक सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल. 30 वर जाऊन पोहोचेल धाव फलकावर. अजून पाहू शकाल येणारे चेंडू असेल 15 मध्ये बनवायचे 17. 15 चेंडू 17 धावांची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच झालाय. बघा कलात्मक फटके खेळण्याची गरज आहे का हा प्रश्न निर्माण झाला. परंतु यावेळेस चुकी घडतीये. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये मात्र 3 धावा आल्यात. आता येणारे चेंडू असेल 14 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल 17. अजून एक स्लो बॉल. काय गोलंदाजी करतात मयूर. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. यावेळेस कमारे संघ वर्चस्व गाजवेल का कमबॅक करेल कालिका माता खारेकुरून संघ. जे कन्सल्ट श्री गावदेवी कमारे एका बाजूला, जे सुमितजी गायकवाड साहेबांनी पुरस्कृत केला संघ आहे कमारे भागामधून, तर एका बाजूला जय कालिका माता खारेकुरून संघ. फुलटॉस बॉल. यावेळेस फुलटॉस बनवून खेळलं गेलं. खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड करतायत. फेकी खूप वेगाने केली आहे. यशशिक्षक चिरागच्या हातामध्ये एक सिंगल धाव. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा संपलाय खेळ. 31 धावा धावफलकाला लगावले गेले. येणाऱ्या दिवशी पाहू शकाल 12 चेंडूचा खेळ बाकी 12 चेंडूमध्ये बनवायचे 16.
धनवाडीचे बघा 12 मध्ये बनवायच्यात विजयासाठी 16 धावा. सामना ऑन आहे. यावेळेस दोन्ही संघांसाठी समसमान संधी असणार आहे. एकतीस 12 मध्ये बनवायचे 16. प्रत्येक षटकामध्ये 8ची सरासरी काढावी लागेल. नवीन गोलंदाज चिराग आला गोलंदाबागवर. 5व्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं. यानंतर बघा यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने आपली आपली वेगवेगळी प्लॅनिंग केली आहे. फ्रेंड्स 11 पालघर नक्कीच मैत्रीपूर्वक लढत करण्याची परत असते, परंतु डॅशिंग 11 पालघर डॅशिंग क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होईल. सिद्धार्थ भरवाड सारखा एक अप्रतिम हार्ड हिटर फलंदाज चार्मिंग बॉय इन नेक्स्ट असणार आहे. त्याच्यामध्ये लेदर क्रिकेटपट्टी सुद्धा पाहायला भेटेल आपल्याला. संदेश सोनवणे सारखा एक अप्रतिम खेळाडू. यावेळेस वेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता. तिकडे खेळाडू होते. चेंडूला फील्ड केलाय. शॉट फाईन लेगला, परंतु एक सिंगल धाव परिपूर्ण केली दोन्ही बॅटरनी. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत या स्पर्धेमध्ये. जे नियम आहेत तुम्हाला धावा परिपूर्ण कराव्याच लागतील. बत्तीसवर 1 नक्कीच गडी पास झाला. अजूनही बनवायचे 15 येणारे चेंडूतील 11 कुठं कुठे सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी आली होती खारेकरून संघाकडे, परंतु यावेळेस अजून एक चांगला चेंडू आहे. अजूनही संधी आहे, परंतु कुठे ना कुठे जे खराब क्षेत्र झाले, एक धाव एक्स्ट्रा खर्च केली आहे त्याच्यावर जर विचार न करता या येणारे 10 चेंडूमध्ये तुम्हाला वर्चस्व गाजवायचे. यामध्ये तुम्हाला येणारे 10 मध्ये 15 डिफेंड करायचे. इकडून जर एक जरी धाव डिफेंड केली तर सामना विजय होऊ शकतो कमारे संघ. यावेळेस फुलांनी चेंडू होता, फक्त हलक्या बॅटनी टच केले गेले. डीप लॉंगला खेळाडू चेंडू फील करतात. वेगाने दुसरी धाव परिपूर्ण केली आहे आणि 2 धावांनी धावपळ पुढे सहसा होती, म्हणजे 34 या अंकावर. आता बनवायचे आहेत विजयासाठी 13 येणारी चेंडू असेल. 9 मध्ये 13ची गरज. एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. एक धाव महत्वपूर्ण असणार आहे. चौतीसवर 1 अजूनही गोलंदाज सज्ज होतो चिराग. त्यांनी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत केली आहे. बॅटची बाहेरची कडा. विकेट किपर योगेश चेंडू खाली. फलंदाज मैदानाच्या बाहेर. यश 14 चेंडू खेळून 12 बनवल्या आणि सलामी बॅटर होता. शेवटच्या क्षणामध्ये उभा राहता आला नाहीये आणि यश बाद झालाय. येणारे 8 मध्ये बनवायचे विजयासाठी अजूनही 13 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या बॅटिंग आले ते म्हणजे चिराग टू चिराग. हा बॅटर सुद्धा आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिला आणि या इनिंग मध्ये सुद्धा पाहणार आहोत. यावेळेस पाहू शकाल वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच आलाय. काय गोलंदाजी केली. आता 7 मध्ये बनवायचे आहेत 13. अंश सुद्धा सांगतात की चांगली गोलंदाजी करतायत चिराग. क्रिकेटचा खूप कमी अनुभव आहे अंशला. तो नक्कीच कार्टूनचा नक्कीच खूप मोठा फॅन आहे. मोटू पतलू त्याचा फेवरेट शो राहिलाय आणि ते सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. आता येणारे 7 चेंडूने बनवायचे 13.
बघा 7 मध्ये 13ची गरज. चिराग गोळी मागवात झाला. काय गोलंदाजी करतो या षटकामध्ये. त्यावेळेस ऑनसाइडला फटका खेळला गेला. गॅप छोटा बॉल. 2 खेळाडू वेगाने आले. छोटा फील्ड करण्याचा प्रयत्न चांगला चतुष्ट केला गेलाय, परंतु वेगाने 2 धावा परिपूर्ण केल्यात. या षटकामध्ये मात्र 5च धावा आल्यात. चिरागने चांगली गोलंदाजी केली. कमबॅक करून ची संधी आणून दिली आहे संघाला. येणारे 1 षटक. 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 बॉल 11. पोरेंची आयलाय पोऱ्या मला बोलतय हवारी. बघा 6 मध्ये आता बनवायचे आहेत 13 धाबा. 6 चेंडू 13 धाबांची गरज आहे. बॅटची मागणी केली आहे. चला आमचे आयोजक माफ करा 11 धाबा. थोडंसं करेक्शन केलं. 11 धाबांची गरज आहे. 6 मध्ये 11ची गरज आहे. 7-13ची गरज होती. 2 धावा नक्की झाला. आता 11ची गरज आहे. 6-11 कंपल्सरी चेस हे नियम आहे. मुनेश अंतिम षटकामध्ये मुनेश आला. मुनेशला इंट्रोड्यूस केला जाईल. खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. संघ पाहू शकाल. SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे, सुमितजी गायकवाड यांनी पुरस्कृत केला संघ. सहा मध्ये 11ची गरज आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चला विनंतीची स्पीडअप करा. चिराग सामना खूप क्रुशियल आहे. बघा महत्वपूर्ण 6 चेंडू मध्ये 11ची गरज आहे, परंतु वेळ सुद्धा तेवढं महत्वपूर्ण आहे. यानंतर सुद्धा आपल्याला तब्बल 5 सामने खेळवायचे. यावेळेस पाहू शकाल साइड आर्म चेंडू टाकला गेला. वेगवान आर्म ऍक्शन गोलंदाजी आहे. एक सिंगल धावा आली. धावफलक 1 मध्ये सरसावते ती म्हणजे 37 धावा. 5 मध्ये बनवायचे 10. पाच मध्ये 10ची गरज. 5 मध्ये 10. सामना कोणाकडे जाईल पहा. एका बाजूला SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे, तर एका बाजूला जय कालिका माता हारे कुरण. ऑफ साइडला पडदा फटका खेळला. चिराग आहेत कैलाश थोडासा फंबल झाला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा नक्कीच परिपूर्ण. तिसरा प्रयत्न करते का परंतु नाही. 2 धावांनी समाधान मानावा लागेल. चुकी चुकी चुकी. या क्षणामध्ये चुकी करणं किती महत्व महागडं ठरू शकते यावेळी संघाला नक्कीच माहित. प्रकारे 1 धावासाठी 2 धावा खर्च केल्यात. आउटफील्ड थोडीशी बिघड आहे, परंतु स्वतः खेळाडू ना स्वतःला सावरावा लागेल. चेंडूवर यावा लागेल. चेंडूला फील्ड करावा लागेल. जिकडे 2 धावा तिकडे 1 खर्च करावा. जिकडे 1 धावा तिकडे चेंडूला डॉट खेळवावा. नक्कीच संधी बनवावी लागेल. कमारे विरुद्ध हारे करून एका बाजूला SP कन्सल्ट श्री गावदेवी, तर एका बाजूला जय कालिका माता. गावदेवी की कालिका माता, हारे करून की कमारे. कुठला संघ विजय होईल. 4 मध्ये 8ची गरज आहे. साहेब चषकामध्ये आजच्या रात्री मधला थरार. ओ वॉट बॉल, वॉट अ बॉल. यावेळेस दबाव आहे, दबाव आहे. काय सुरेख चेंडू टाकलाय. 3 मध्ये 8ची गरज. बघा असं वाटलं होतं की सामना पूर्णपणे खारे कुरण संघ विजय करून जाईल, पण ज्या प्रकारे मागे षटक चिरागने टाकलाय त्यामध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या आणि तिकडून सामना बनलाय. आता शेवटच्या षटकामध्ये पाहू शकाल कमारेचा मलिंगा आपण पाहतोय. साइड आर्म ऍक्शन गोलंदाज. यावेळेस ऑन साइडला फटका खेळला गेला. बघूया डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतील. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेच्या पार. हा आला नशिबाचा चौकार. 4 धावा. नक्की आता 2 मध्ये 4. कुठला संघ करेल पलटवार. प्रेक्षकांनो टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. 47 धावांचा पाठलाग कुठे ना कुठे
धावामध्ये संघ पाहायला भेटला कार्यकुरण, पण अजूनही सामना संपला नाहीये. कारण की एक संघ जिंकणार, एक संघ हरणार. परंतु या मैदानामध्ये मात्र साहेब चषक जिंकणार. 2 मध्ये 4, 2 बॉल 4. एका बाजूला पाहू शकाल मुनेश, एका बाजूला पाहू शकाल फलंदाज आहे तो म्हणजेच चिराग. मुनेश की चिराग, चिराग की मुनेश. ऑफसाइडला फटका खेळला, चिराग आहे, चेंडू अडवतात, चांगला क्षेत्ररक्षण, सिंगल धाव घेतली. दुसरा प्रयत्न करतील का, परंतु नाही नाही नाही. आता 1 मध्ये 3. बघा प्रत्येक खेळून टीम मिटिंगसाठी यायचं नाही प्लीज. दीपेश चला लगेच फिटिंग सजून घ्या. सामना नक्कीच क्रुशियल आहे, परंतु वेळ सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण असणार आहे. 1 मध्ये 3, 1 मध्ये 3. कमारे की खारे कुरन, कंपल्सरी चेस असणार आहे सामने. हर्ष 1 मध्ये 3, 1 मध्ये 3 कंपल्सरी चेसिंग. तुम्हाला 3 धावा बनवावच लागतील. कमारे संघाने काय कमबॅक केलाय. चिरागचा खूप महत्त्वपूर्ण वाटा राहिलाय, ज्याने 5वा षटक टाकला, त्यामध्ये 5 धावे, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. मित्रांनो तयार झाला पाहिजे सामन्यासाठी. 1 बॉल 3. कमारे की खारे कुरन, खारे कुरन की कमारे, मुनेश की हर्ष. यावेळेस उडवलाय डीप मध्ये कैलास. कमारे संघ सुमितजी गायकवाड यांनी पुरस्कृत केला संघ विजय झालाय. काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय. 12 मध्ये 16ची गरज होती. चिरागने 5 धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये मुनेशनी तोंडामधला घास काढून घेतलाय. हा विजय अप्रतिम राहिला. 2 धावांनी सामना विजय केलाय, तो म्हणजे श्री कन्सल्ट श्री गावदेवी या संघाने. बघा आपण ड्रॉ टाकतोय. आजच्या रात्रीमध्ये 5 सामने पुढे ससल, त्यामध्ये ड्रॉ असणार. परंतु फ्रेंड्स 11 पालघर, डॅशिंग 11 पालघर, त्या सामन्याचं नाव आपण विनर टाकतोय आणि आपण ड्रॉ टाकणार.